नमस्कार. आपण अख्खं आयुष्य बाहेरच्या जगाला ओळखण्यात घालवतो, पण कधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिलंय का? संतांचे शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच आत्म्याचा आरसा आहेत. आजच्या या विशेष भागात आपण शब्दांच्या पलीकडे जाऊन तो आरसा पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलेला एखादा विचार तुमच्या जगण्याची व्याख्या बदलू शकतो. हा प्रयत्न मनाला भिडला तर तुमची दाद नक्की द्या. आज आपण संत एकनाथ महाराजांच्या एका अत्यंत परखड आणि विचार करायला लावणाऱ्या अभंगावर चिंतन करणार आहोत. समाजातल्या ढोंगीपणावर आणि आपल्या मूळ कर्तव्यापासून भरकटलेल्या प्रवृत्तींवर नाथांनी या अभंगातून अत्यंत कठोर प्रहार केला आहे. हा अभंग ऐकताना आपल्याला जाणवेल की शेकडो वर्षांपूर्वी नाथांनी जे सत्य मांडले होते ते आजच्या या आधुनिक काळातही समाजाला तितकेच तंतोतंत लागू पडते. चला तर मग जाणून घेऊया आपल्या डोळ्यांवरची झापडं दूर करणाऱ्या या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. पंडित शास्त्री होती नीच याती, त्यांचे ऐकता ती नीती ते धर्म. भावार्थ विश्लेषण. संत एकनाथ महाराज या पहिल्या चरणात समाजातील एका मोठ्या विसंगतीवर बोट ठेवतात. ते म्हणतात की जे लोक स्वतःला पंडित आणि मोठे विद्वान समजतात, पण ज्यांची वागणूक अत्यंत खालच्या पातळीची आणि भ्रष्ट असते, दुर्दैवाने समाज अशाच लोकांचे आंधळेपणाने अनुकरण करतो. ज्ञानाचा केवळ बुरखा पांघरलेल्या या ढोंगी लोकांच्या तोंडून निघणारे शब्द भोळी भाबडी लोक नीतिमत्ता आणि धर्म म्हणून स्वीकारतात. इथे नाथांना हे आवर्जून सांगायचे आहे की माणसाची ओळख त्याच्या पदवीवरून किंवा बाह्य दिखाव्यावरून ठरत नाही, तर ती त्याच्या आचरणावरून ठरते. पण समाज मात्र या बाह्य देखाव्याला भुलतो आणि खऱ्या धर्मापासून दूर जातो. ही समाजाची मोठी शोकांतिका आहे की केवळ पुस्तकी ज्ञान असलेल्या पण आचरणात शून्य असलेल्या लोकांच्या मागे लोक आजही धावत आहेत. सामाजिक संदेश. श्रोते हो, या पहिल्या चरणात संत एकनाथांनी समाजातील अंधश्रद्धेवर आणि खोट्या प्रतिष्ठेवर बोट ठेवले आहे. समाजातील जे लोक स्वतःला खूप ज्ञानी, पंडित किंवा मार्गदर्शक समजतात, ज्यांच्याकडे समाजाने आदराने पाहावे अशी अपेक्षा असते, तेच लोक जेव्हा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन चुकीचे वर्तन करतात तेव्हा समाजमन दूषित होते. यातील सर्वात मोठा संदेश हा आहे की माणसाची योग्यता त्याच्या ज्ञानाच्या किंवा धर्माच्या पदवीवरून ठरत नाही, तर त्याच्या चारित्र्यावरून ठरते. दुर्दैवाने आपला समाज अशा चारित्र्यहीन लोकांचे गोडगोड शब्द ऐकून त्यालाच नीतिमत्ता आणि धर्म मांडण्याची मोठी चूक करतो. आपण लोकांच्या बोलण्यावर न जाता त्यांच्या प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळातील भोंदूबाबा आणि स्वघोषित आध्यात्मिक गुरूंचे उदाहरण याला अगदी चपखल बसते. आपण अनेकदा बातम्यांमध्ये पाहतो की लाखो अनुयायी असलेले आणि दररोज दूरदर्शनवर नीतिमत्तेचे आणि धर्माचे मोठे मोठे डोस पाजणारे काही महाराज किंवा बाबा अचानक एखाद्या मोठ्या घोटाळ्यात किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकतात. व्यासपीठावर बसून हे लोक शांती, त्याग आणि सदाचाराच्या बाता मारतात, पण प्रत्यक्षात ते स्वतः अत्यंत विलासी, भ्रष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. तरीही हजारो सुशिक्षित लोक डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांचे ऐकतात आणि त्यांच्या खोट्या बोलण्यालाच धर्म मानतात. हाच तो दांभिकपणा ज्यावर एकनाथ महाराज प्रहार करत आहेत. दुसरा चरण. स्वमुखे ब्राह्मण न करती अध्ययन, होती भ्रष्ट जाण मद्यपिते. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात नाथांनी ज्ञानाची उपासना सोडून व्यसनात आणि वाईट मार्गात अडकलेल्या वर्गावर अत्यंत सडेतोड टीका केली आहे. ज्यांचे मूळ कर्तव्य ज्ञान संपादन करणे आणि ते ज्ञान समाजाला वाटून समाजाला शहाणे करणे हे आहे, तेच लोक जेव्हा वाचनाकडे आणि अध्ययनाकडे पाठ फिरवतात तेव्हा त्यांची अधोगती अटळ असते. ज्ञानसाधना सोडून दिल्यावर बुद्धी भ्रष्ट होते आणि माणूस मद्यपानासारख्या व्यसनांच्या आहारी जातो. इथे ब्राह्मण हा शब्द केवळ एका जातीपुरता मर्यादित नसून तो समाजातील त्या प्रत्येक विचारवंत किंवा मार्गदर्शक वर्गाचे प्रतिनिधित्व करतो, ज्यांच्यावर समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी आहे. जेव्हा हाच मार्गदर्शक वर्ग स्वतःचे कर्तव्य विसरून व्यसनात अडकतो, तेव्हा तो स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे मोठे नुकसान करत असतो. सामाजिक संदेश. या दुसऱ्या चरणात नाथांनी ज्ञानी आणि बुद्धिवान वर्गाच्या अधोगतीची व्यथा मांडली आहे. येथे ब्राह्मण हा शब्द केवळ एका जातीपुरता मर्यादित नसून तो समाजातील बुद्धिवान, सुशिक्षित आणि ज्यांचे काम ज्ञान मिळवणे व ते समाजाला देणे आहे, अशा वर्गाचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हा बुद्धिवान वर्ग आपले मूळ काम म्हणजेच ज्ञानाची उपासना सोडून देतो, तेव्हा तो भ्रष्ट होतो आणि व्यसनांच्या आहारी जातो. शिक्षणातून मिळणारा शहाणपणा नष्ट होऊन जेव्हा माणूस केवळ पैशाच्या आणि व्यसनाच्या मागे धावतो, तेव्हा तो स्वतःची आणि पर्यायाने समाजाची मोठी हानी करत असतो. शिक्षणाने चारित्र्य घडले पाहिजे, ते बिघडता कामा नये, हा अत्यंत मोलाचा संदेश यातून मिळतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे एक अतिशय जळजळीत उदाहरण म्हणजे आजच्या काळातील काही अत्यंत उच्च शिक्षित पण भ्रष्ट झालेले व्यावसायिक. समाजातील काही डॉक्टर्स, अभियंते किंवा शिक्षक ज्यांच्यावर समाजाचा गाढा विश्वास असतो, ते जेव्हा आपल्या ज्ञानाचा वापर लोकांसाठी न करता केवळ पैसे उकळण्यासाठी करतात, तेव्हा समाजाचे मोठे नुकसान होते. पैशाच्या हव्यासापोटी अनावश्यक शस्त्रक्रिया करणारे काही वैद्यकीय व्यावसायिक
किंवा शिक्षणाचे बाजारीकरण करून विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावणारे काही शिक्षण सम्राट आपण पाहतो. अफाट पैसा आल्यावर हेच उच्च शिक्षित लोक अनेकदा वाईट व्यसनांच्या आणि गैरकृत्यांच्या आहारी जातात. ज्ञानाची कास सोडून पैशाच्या आणि व्यसनाच्या आहारी गेलेला हा आजचा सुशिक्षित वर्ग म्हणजेच नाथांनी वर्णन केलेली भ्रष्ट अवस्था होय. तिसरा चरण, नीचाचे सेवक करती घरोघरी. श्वानाची ये परिपोट भरती. भावार्थ विश्लेषण. या तिसऱ्या चरणात संत एकनाथ महाराज अत्यंत जळजळीत आणि वास्तववादी सत्य मांडतात. स्वतःचे श्रेष्ठत्व आणि आत्मसन्मान विसरलेले हे लोक केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी कोणत्याही नीच आणि स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांची लाचारी करायला तयार होतात. दारोदारी जाऊन एखाद्या श्वानाप्रमाणे म्हणजेच कुत्र्याप्रमाणे अन्नासाठी आणि पैशासाठी ते लाचार होतात. ज्यांनी समाजाला स्वाभिमानाचा आणि नीतीचा धडा द्यायचा असतो तेच लोक जेव्हा क्षणिक सुखासाठी दुसऱ्यांचे गुलाम बनतात तेव्हा त्यांच्या जीवनाला कोणताही अर्थ उरत नाही. केवळ पोटासाठी लाचारी पत्करणे हा माणुसकीचा आणि स्वतःच्या विद्वत्तेचा खूप मोठा अपमान आहे. हेच नाथांना इथे अत्यंत प्रभावीपणे समाजाला सांगायचे आहे. सामाजिक संदेश. मित्रांनो, हा तिसरा चरण म्हणजे आपल्या स्वाभिमानाला दिलेली एक मोठी चपराक आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा काही भौतिक सुखे मिळवण्यासाठी माणूस जेव्हा स्वतःचा स्वाभिमान आणि तत्त्वे विकतो तेव्हा त्याची अवस्था अत्यंत दयनीय होते. समाजात चुकीची कामे करणाऱ्या, भ्रष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची लाचारी करण्यात काही लोकांना धन्यता वाटते. केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन अशा लोकांची हुजरेगिरी करणे हे एका कुत्र्याप्रमाणे लाचार होऊन उरले सुरले अन्न खाण्यासारखे आहे, असा घणाघात नाथांनी केला आहे. स्वाभिमान आणि नीतिमत्ता विकून मिळवलेल्या संपत्तीपेक्षा तत्वांशी प्रामाणिक राहून जगणे हेच खऱ्या माणसाचे लक्षण आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या आजूबाजूला प्रशासकीय किंवा राजकीय व्यवस्थेत काम करणारे काही अधिकारी आणि कर्मचारी आपण पाहतो. अनेक उच्च शिक्षित आणि सक्षम तरुण प्रशासनात येतात, परंतु काही काळाने ते भ्रष्ट आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय नेत्यांचे किंवा मोठ्या उद्योगपतींचे केवळ होयबा बनून राहतात. स्वतःच्या अधिकारांचा आणि बुद्धिमत्तेचा वापर न्यायासाठी करण्याऐवजी ते अशा भ्रष्ट लोकांच्या तालावर नाचतात. त्यांच्या गैरव्यवहारांवर पांघरूण घालतात आणि त्यांच्या मागे पुढे करून स्वतःची पदे आणि संपत्ती वाढवतात. स्वाभिमान गहाण ठेवून चुकीच्या लोकांची चाकरी करणारी ही प्रवृत्ती आजही समाजात अगदी स्पष्टपणे दिसून येते. चौथा चरण, एका जनार्दनी आपुली स्वधर्म. सांडून या वर्म होती मूळ. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज या सगळ्या अधोगतीचे मूळ कारण सर्वांसमोर उलगडतात. ते म्हणतात की जो माणूस आपला स्वधर्म म्हणजेच आपले मूळ कर्तव्य आणि नीतिमत्ता विसरतो तो खऱ्या अर्थाने मूर्ख आणि अज्ञानी ठरतो. जीवनाचे खरे मर्म ज्याला समजले नाही तो या भवसागरात भरकटतोच. आपला धर्म म्हणजे केवळ कर्मकांड किंवा पूजापाठ नव्हे, तर समाजात वावरताना आपण पाळायची माणुसकी आणि आपले प्रामाणिक कर्तव्य होय. जेव्हा माणूस या कर्तव्याची जाण विसरतो आणि चुकीच्या मार्गाला लागतो तेव्हा त्याचे संपूर्ण आयुष्य वाया जाते. सामाजिक संदेश. शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज एका अतिशय महत्त्वाच्या सूत्रावर बोट ठेवतात, ते म्हणजे आपला स्वधर्म. येथे स्वधर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे, तर आपले कर्तव्य आणि आपली जबाबदारी. जेव्हा समाजातील प्रत्येक घटक आपले मूळ कर्तव्य विसरतो आणि चुकीच्या मार्गाला लागतो तेव्हा तो समाज खऱ्या अर्थाने मूर्ख आणि दिशाहीन बनतो. जो तो स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढतो आणि केवळ अधिकारांच्या बाता मारतो. आपले वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य इमानदारीने पार पाडणे हाच खरा धर्म आहे आणि तो विसरणे हाच माणसाचा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आजचा आपला सामान्य नागरिक आणि त्याची समाजाप्रती असलेली अनास्था. आपण सगळेच देशातील भ्रष्टाचार, अस्वच्छता आणि गैरसोयींबद्दल सतत तक्रार करत असतो, पण जेव्हा आपले स्वतःचे कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण पळ काढतो. मतदान न करणे, रस्त्यावर कचरा फेकणे, वाहतुकीचे नियम मोडणे किंवा स्वतःचा फायदा होत असेल तर लाच देणे या सर्व गोष्टी आपण अगदी सहज करतो. आपले नागरिक म्हणून असलेले कर्तव्य म्हणजेच आपला स्वधर्म आपण विसरतो. स्वतः काहीही न करता व्यवस्थेला नावे ठेवणारा आणि स्वतःचे कर्तव्य विसरून दिशाहीन झालेला आजचा हा समाज म्हणजे नाथांनी सांगितलेली ही मूढ किंवा अज्ञानी अवस्थाच आहे. युवा पिढीसाठी संदेश. तरुणाईच्या भाषेत सांगायचे तर हा अभंग म्हणजे आजच्या कॉर्पोरेट आणि दिखाव्याच्या जगाचा खरा चेहरा दाखवणारा आरसा आहे. आजचे पंडित किंवा शास्त्री म्हणजे आजचे उच्च शिक्षित तरुण, इंजिनियर्स, डॉक्टर्स आणि स्वतःला ज्ञानी समजणारे तज्ज्ञ. नाथांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. तुमच्याकडे कितीही मोठ्या डिग्र्या असतील, तुम्ही कितीही मोठ्या पदावर असाल, पण जर तुमच्याकडे कामाचे एथिक्स नसतील आणि तुम्ही चुकीच्या कामात सामील असाल तर त्या सगळ्या शिक्षणाला शून्य किंमत आहे. पैशाच्या आणि करिअरच्या मागे धावताना आज अनेक तरुण तणावाखाली आहेत. वीकेंड पार्टी, दारू आणि इतर व्यसनांच्या विळख्यात अनेक जण अडकले आहेत. हेच महाराज दुसऱ्या चरणात सांगत आहेत. स्वतःच्या मूळ ध्येयापासून दूर जाऊन ही पिढी तात्पुरत्या नशेमध्ये स्वतःला भ्रष्ट करत आहे. आज अनेक जण खूप पगाराच्या नोकरीसाठी किंवा प्रमोशनसाठी चुकीच्या लोकांची, टॉक्सिक बॉसची हुजरेगिरी करतात.
बॉसने काहीही चुकीचे सांगितले तरी केवळ नोकरी टिकवण्यासाठी आणि कर्जाचे हप्ते भरण्यासाठी ते निमूटपणे सर्व सहन करतात. नाथांच्या भाषेत हे श्वानाच्या म्हणजे कुत्र्याच्या परी पोट भरणे आहे. स्वाभिमान विकून पोटाची खळगी भरणे आजच्या पिढीने थांबवायला हवे. आजच्या भाषेत स्वधर्म म्हणजे आपलं पॅशन, आपली ऑथेंटिसिटी आणि आपली मूळ ओळख. दुसऱ्यांची कॉपी करण्याच्या नादात किंवा सोशल मीडियाचे ट्रेंड फॉलो करण्याच्या शर्यतीत आपण स्वतःला विसरत चाललो आहोत. एकनाथ महाराज अत्यंत पोटतिडकीने सांगतात की स्वतःचा मूळ स्वभाव, आपली आवड आणि आपली नीतिमत्ता सोडून देणारा माणूस अंतिमतः मूर्खच ठरतो. मित्रांनो, या जगाच्या शर्यतीत आनंदाने पळा, खूप पैसे कमवा, मोठे व्हा, पण हे सगळं करत असताना स्वतःचा कणा आणि स्वाभिमान मोडू देऊ नका. उच्च ज्ञान मिळवा, पण त्याचा खोटा अहंकार नको. नोकरी किंवा मोठा व्यवसाय नक्की करा, पण केवळ पैशासाठी कोणाची लाचारी नको. स्वतःला ओळखा, व्यसनांपासून दूर राहा आणि ताठ मानेने जगा. संत एकनाथांचा हा विचार ज्या दिवशी आपण प्रत्यक्ष कृतीत आणू त्याच दिवशी या अभंगाचे खरे सार्थक होईल. धन्यवाद. ज्ञानाचा अहंकार असण्यापेक्षा आचरणाची शुद्धता महत्त्वाची असते. केवळ बाह्य देखावा किंवा मोठेपणाला भुलून जाऊ नका. जो माणूस स्वतःचे कर्तव्य निष्ठेने पार पाडत नाही आणि नीतिमत्ता विकून जगतो, तो कितीही मोठा असला तरी तो दिशाहीन आणि मूर्खच असतो. गर्दीत हरवलेल्या माणसाला स्वतःची ओळख करून देणं हीच संतांची खरी शिकवण आहे. भावार्थ संतवाणी हा केवळ उपदेश नाही, तर आपल्या अस्तित्वाचा शोध आहे. तुमच्या प्रतिसादाची ओढ आम्हाला कायम असते. कमेंटमध्ये माऊली लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या संतांच्या विचारांचा प्रकाश हवा आहे हे नक्की सांगा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.